नमस्कार मंडळी, आज आपण नाचणीची अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती बघणार आहे। नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर असतात। त्याच्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी तसेच वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो। चला तर मग बघूया आपण नाचणीची चपाती कशी करायची ते। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी भरून पाणी घेतले। त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची। आणि या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये समप्रमाणात म्हणजे 1 वाटी असं नाचणीचं पीठ घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून हे 4 ते 5 मिनिट आपण असं साईडला ठेवून द्यायचं। आता थोडंसं कोमट पीठ झाले ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताने छान असं मळून अगदी 2च मिनिटात हे पीठ आहे ते हाताने छान असं मळून होते। तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं पीठ झालेलं आहे, अजिबात पाण्याची का तेलाची गरज नाही। तर हे पीठ मळून असंच 5 मिनिटं साईडला ठेवायचं। आता याची चपाती करून घेऊया। मी इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची। नाचणी आहे ती लहान बाळांच्या वाढीसाठी सुद्धा खूप फायद्याची आहे। त्याच्यामुळे आपण लहान बाळांच्या आहारात देखील नाचणीचा उपयोग केला पाहिजे। तर इथे मी थोडंसं तूप लावून फुल गॅसवरती छान अशी नाचणीची चपाती आहे ती भाजून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर नाचणीची चपाती केली तर अजिबात कडक नाही होणार। तर अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत अशी नाचणीची चपाती झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।